बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. पारा नंबर 6. वाईट गोष्ट जाहीर करणे अल्लाला पसंत नाही, मात्र ज्याच्यावर जुलूम झाला असेल तर त्याची गोष्ट वेगळी आहे. अल्लाह तर सर्व काही ऐकतो व जाणतो. जर तुम्ही जुलमी माणसाच्या कारवाया उघड करून सांगितल्या तर काही हरकत नाही, किंवा लपवून माफ केले तर जाणून असा की अल्लाह फार मोठी ताकद राखत असताना ही माफ करत राहतो. खात्रीने जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे इन्कारी आहेत आणि असा इरादा करतात की अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या दरम्यान फरक करावा, असे सांगतात सुद्धा की आम्ही काहींना मानणार आणि काहींना मानणार नाही, आणि ते इच्छितात की इन्कार आणि इमान यांच्या दरम्यान एक वेगळा मार्ग काढावा. असे लोक तर पक्के काफिर आहेत आणि आम्ही अशा इन्कारी लोकांकरिता अपमानदायक सजा तयार करून ठेवली आहे. आणि जे लोक इमान राखतील अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर आणि समस्त पैगंबरांपैकी कोणा एकाच्या बाबतही फरक मानणार नाही, तर अशाच लोकांना अल्लाह मोबदला प्रदान करेल, आणि अल्लाह तर माफ करणारा दयावान आहे. ग्रंथधारक विचारतात की त्यांच्यावर आकाशातून ग्रंथ उतरून दाखवा. मुसा अलैहिस्सलाम जवळ तर यापेक्षाही मोठमोठ्या मागण्या अशा लोकांनी केल्या आहेत. येथपर्यंत म्हणाले की अल्लाहला आमच्यासमोर दाखवा. त्यांच्या या जुलमापायी त्यांच्यावर वीज कोसळली. मग अनेक निशाण्या पोचल्या. नंतरही गायीच्या वासराला धरून बसले आणि त्याची पूजा करू लागले. तरी देखील आम्ही माफ करीत राहिलो, आणि आम्ही तर मुसा याला उघड आणि स्पष्ट प्रमाण दिले होते. आणि आम्ही त्यांच्याकडून वचन घेण्याकरिता तूर पर्वत त्यांच्यावर अधर लटकून ठेवला, आणि आम्ही हा आदेश दिला की शहराच्या प्रवेशद्वारातून अल्लाहला सजदा करीत दाखल व्हा. आणि आम्ही त्यांना हा आदेशही दिला की शनिवारच्या दिवशी कसलाही अतिरेक करू नका, आणि आम्ही त्यांच्याकडून अगदी पक्के वचन घेतले. मग त्यांनी आमच्याशी जो वचन करार केला होता त्यापासून फिरले आणि अल्लाहच्या आयतींचा इन्कार करू लागले. येत पाव येतो की अल्लाहच्या पैगंबरांना नाहक ठार मारले, आणि अशीही बडबड करू लागले होते की आमची मने पडद्यामागे आहेत. असे नाही, तर अल्लाहने त्यांच्या इन्कार करण्यापायी त्यांच्या हृदयांना मोहर बंद केले. तेव्हा त्यांच्यापैकी फारच थोडेच लोक इमान राखतील. आणि त्यांच्या इन्कारामुळे व मरियमबाबत जी मोठा कलंक लावणारी गोष्ट ते बोलले होते, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर धिक्काराचा वर्षाव केला. आणि त्यांचा हा खोटा दावा की आम्ही ठार केले मरियमचे पुत्र ईसा मसीहाला, जो अल्लाहचा रसूल पैगंबर होता. वास्तविक ना ते त्याला ठार करू शकले ना सुळीवर चढू शकले, परंतु त्यांच्यावर ईसाचा चेहरा बनला, ज्याबाबत ते संशयात पडले. आणि जे लोक या बाबतीत अनेक मतभेदाच्या गोष्टी करतात, या सर्व शंका संशयाच्या गोष्टी आहेत. याविषयी त्यांना कसलेही ज्ञान आणि उचित खबर नाही, फक्त कल्पनांच्या आधारावर चालतात. आणि हीच खरी हकीकत आहे की ईसा मसीहाला ते मुळीच ठार करू शकले नाही. मात्र अल्लाने ईसा मसीहाला आपल्याकडे उंचावर उचलून घेतले, आणि अल्लाह मोठा, जबरदस्त, प्रभावशाली आणि महाज्ञानी आहे. ग्रंथधारकापैकी कोणी असा नसेल जो आपल्या मृत्यू अगोदर ईसा अलैहिस्सलामवर इमान न राखेल, आणि कियामतच्या दिवशी स्वतः ईसा अलैहिस्सलाम या ग्रंथधारकांच्या विरुद्ध साक्ष देतील. या यहुदी बनलेल्या लोकांच्या जुलमामुळे आणि अल्लाहच्या मार्गापासून अनेक लोकांना अडविल्यामुळे आम्ही नाराज होऊन कितीतरी वस्तूंना त्यांच्याकरिता हराम केले, ज्या पूर्वी हलाल होत्या. आणि त्यांच्या व्याज घेण्यामुळे वास्तविक त्यांना याची मनाई केली गेली होती. आणि लोकांची धनदौलत नाहक हडप करण्यामुळे आणि यांच्यातले जे इन्कारी आहेत, तर त्यांच्याकरिता आम्ही दुःखदायक अजाब तयार करून ठेवला आहे. मात्र यांच्यापैकी जे लोक उचित ज्ञानावर अटळ आहेत आणि यांच्यापैकी इमानधारकही मानतात त्या ग्रंथाला जो तुमच्यावर उतरविला गेला आहे, तुमच्यापूर्वी जे काही अवतरित केले गेले त्यावरही इमान राखतात, आणि नमाजवर कायम आहेत व जकात देणारे आहेत, आणि अल्लाहवर अखेरच्या दिवसावर इमान राखतात, अशांना आम्ही तो मोबदला देणार जो फार मोठा असेल. आम्ही वह्य पाठविले तुमच्याकडे जसे वह्य पाठवले होते नूहकडे आणि त्यांच्यानंतर इतर पैगंबरांकडे. आणि आम्ही वह्य केले होते इब्राहिम, इस्माईल आणि इसाक अलैहिस्सलामकडे, आणि याकूब अलैहिस्सलामकडेही व त्यांच्या संततीकडेही, आणि ईसा आणि अय्यूब अलैहिस्सलाम, आणि युनुस आणि हारून अलैहिस्सलाम, आणि सुलेमान अलैहिस्सलामकडे. आणि आम्ही दाऊद यांना जबूर प्रदान केले. आणि याच्यापूर्वी आम्ही अनेक पैगंबरांचे अहवाल तुम्हाला सांगितले आहेत, आणि बहुतेक पैगंबरांच्या घटना आम्ही तुम्हाला सांगितल्या नाहीत.
आणि अल्लाने मूसाशी संभाषण केले बातचीत करून. या सर्व पैगंबरांना खुशखबर देणारे आणि भीती दाखवणारे बनवून पाठविले, यासाठी की पैगंबरांच्या आगमनानंतर मानवांची अल्लावर कोणतीही हुज्जत बहाणा बाकी राहू नये. आणि अल्लाह तर मोठा जबरदस्त हिकमतवाला आहे. परंतु अल्लाह यावर स्वतः साक्षी आहे की जे तुमच्यावर उतरवले गेले ते अल्लाने आपल्या ज्ञानाने अवतारित केले, आणि फरिश्तेही साक्ष देतात, आणि सत्याची साक्ष देण्याकरिता अल्लाच पुरेसा आहे. ज्या लोकांनी इन्कार केला आणि अल्लाच्या मार्गात चालण्यात अडकले, असे लोक चुकीच्या रस्त्यामध्ये फार दूर निघून गेले. निसंदेह ज्या लोकांनी इन्कार केला आणि सत्य दाबले अर्थात जुलूम केला, अल्लाह त्यांना कधीही माफ करणार नाही आणि त्यांना मार्गदर्शनाची पद्धतही सांगणार नाही. मात्र अशा लोकांना जहन्नमचा मार्ग जरूर मिळेल, ज्यात ते सदा सर्वदा राहतील, आणि ही गोष्ट अल्लाहकरिता फार सोपी आहे. हे मानवांनो, तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे रसूल पैगंबर येऊन पोचला उचित गोष्टसह, तेव्हा आता इमान आणाल तर तुमचे भले होईल, आणि जर मानत नसाल तर चांगले समजून घ्या की आकाशाचे व जमिनीचे सर्व काही केवळ अल्लाचे आहे, आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह तर मोठा ज्ञानी व मोठा तत्वदर्शी आहे. ग्रंथधारकांनो, तुम्ही आपल्या धर्माच्या बाबतीत मर्यादेपुढे जाऊ नका आणि अल्लाच्या महानतेबाबत सत्याशिवाय दुसरे काही बोलू नका. ईसा मसीह अलैहिस्सलाम मरियमचे पुत्र होते आणि अल्लाचे रसूल पैगंबर आणि त्याची वाणी शुभवार्ता होते, जी अल्लाने मरियमकडे पाठवली होती, आणि त्यांच्या जवळच्या आत्म्यापैकी एक आत्मा होते. तेव्हा तुम्ही इमान राखा अल्लावर आणि त्याच्या पैगंबरावर, 3 म्हणू नका, आणि ही हरकत सोडून द्याल तर तुमचे भले होईल. अल्लाह तर फक्त एक एकटा माबूद आहे आणि मूलबाळ असण्याच्या ऐबापासून मुक्त आहे. आकाशाचे व जमिनीचे सर्व काही याच एकट्याची मालमत्ता आहे, आणि अल्लाह तर आपल्या कामाची खबर राखण्यास एकटाच पुरेसा आहे. मसीह असो किंवा अगदी जवळचे फरिश्ते असोत, कोणालाही अल्लाचा बंदा दास बनवून राहण्यापासून इन्कार असू शकत नाही. आणि ज्याने देखील अल्लाच्या उपासनेचा इन्कार केला आणि आपला मोठेपणा दाखविला, तर अल्लाह आपल्यासमोर हजर होण्यासाठी सर्वांना एकत्र जमा केल्याशिवाय राहणार नाही. मग जे लोक इमानवर कायम राहिले आणि नेक आचरण करून आले असतील, तर त्यांना त्यांचा मोबदला भरपूर मिळेल, आणि अल्लाह आपल्या कृपेने आणखी जास्त देईल. आणि ज्यांनी इन्कार केला व आपला मोठापणा दाखवित राहिले, तर अल्लाह त्यांना अतिशय दुःख देणारा अजाब, सजा, यातना देईल. आणि या लोकांना अल्लाच्या समोर एखादा दुसरा आपला मित्र वा मदत करणारा लाभणार नाही. हे मानवांनो, तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे फार मोठे प्रमाण येऊन पोचले आहे, आणि आम्ही तुमच्याकडे स्पष्ट असा प्रकाश अवतरित केला आहे. आता जे लोक अल्लावर इमान राखतील आणि या प्रमाणास मजबूतपणे धरून ठेवतील, तर सर्वश्रेष्ठ अल्लाह लवकरच त्यांना आपल्या कृपाछत्रात दाखल करेल आणि त्यांच्यावर आपली दयाकृपा करेल व आपल्याकडे येण्याचा सरळ मार्गावर चालवून त्यांना देहमजलीपर्यंत पोचवेल. तुम्हाला फतवा विचारतात कलालाविषयी, अर्थात असा मयत ज्याचे आईबाप आणि संतान नसावे. तुम्ही सांगा की अल्लाह तुम्हाला कलालाविषयी आदेश देतो की जर असा एखादा पुरुष मरण पावेल ज्याला मूलबाळ नसावे आणि त्याला एक बहीण असावी, तर त्याच्या अर्ध्या संपत्तीवर तिचा हक्क राहील. अशा प्रकारे बहीण मरण पावल्यास आणि तिला मूलबाळ नसेल, तर बहिणीच्या सर्व संपत्तीचा वारस तिचा भाऊ ठरेल. मग जर या प्रकाराच्या मयत इस्माला 2 बहिणी असतील, तर त्याने मागे सोडलेल्या संपत्तीमधून या दोघी बहिणींना 2/3 हिस्सा मिळेल. आणि जर अशा मयत इस्माला अनेक भाऊ व अनेक बहिणी असतील, तर या स्थितीत पुरुषाला स्त्रीपेक्षा दुप्पट हिस्सा मिळेल. आता अल्लाने फरमावले, तेव्हा भटकत फिरू नका, आणि अल्लाह तर प्रत्येक गोष्टीचे खूप चांगले ज्ञान राखतो. सूरह मायदा मदिना येथे उतरली. यात 120 आयती आणि 16 रुकू आहेत. आरंभ अल्लाच्या नावाने, जो मोठा मेहरबान, अतिशय दया करणारा आहे. हे इमान राखणाऱ्यांनो, आपले वचन करार पूर्ण करा. तुमच्याकरता चरणारे 4 पायाचे पाळीव पशु अर्थात गुरेढोरे हलाल केले गेले आहेत, परंतु जे हराम आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला पुढे वाचून ऐकविले जाईल. आणि हेही ऐकून घ्या की हजच्या वेळी अहरामच्या स्थितीत शिकार हलाल नाही. खात्रीने अल्लाह जो इरादा फरमावतो त्याचा फैसला ऐकवतो. हे इमानधारकांनो, अल्लाचे प्रतीक असलेल्या वस्तूची बेअदबी करू नका आणि आदरणीय महिन्याचा मान राखा. आणि कुर्बानीची जनावरे, अल्लाच्या नियाज नजराण्यासाठी असलेली ती जनावरे ज्यांच्या गळ्यात सर्वश्रेष्ठ अल्लाला अर्पण केल्याचे निशाण म्हणून पट्टे बांधले असावेत, त्यांच्यावर हात टाकू नका.
जे लोक अल्लाच्या आदरणे आणि मोठ्या मानाच्या घराच्या दर्शनासाठी येतील त्यांचा आदर ठेवा. हे लोक आपल्या पालनकर्त्याची कृपा व त्याची मर्जी प्राप्त करण्यासाठी येतात आणि जेव्हा ऐरामची अवस्था पूर्ण कराल तेव्हा शिकार करू शकता. आणि एखाद्या जमातीशी वैर असल्यामुळे काही की त्यांना तुम्हाला आदराच्या मशिदीत येण्यापासून रोखले होते, त्यांच्यावर जोर जुलूम करण्याचा गुन्हा मुळीच करू नका. नेकी आणि सदाचाराच्या कामात एकमेकांना साथ द्या आणि गुन्हा व अतिरेकाच्या कामात साथ देऊ नका. अल्लाला भीत राहा आणि कारण अल्लाची पकड मोठी सक्त आहे. आता ऐका, तुमच्यासाठी हराम अवैध केले गेले आहे मृत जनावर आणि रक्त व डुकराचे मांस, आणि ज्या जनावर अल्लाच्या शिवाय दुसऱ्याचे नाव घेतले गेले असेल तेही हराम आहे. आणि गळा दाबून जे जनावर मारले गेले असेल आणि ठोस लागून मेले असेल किंवा उंचावरून पडून मेले असेल आणि दुसऱ्या जनावराने शिंग मारून ठार केले असेल, अशी सर्व जनावरे हराम आहेत. आणि ती जनावरेसुद्धा हराम आहेत ज्याला एखाद्या हिंसक प्राण्याने फाडून खाल्ले असेल. परंतु ज्यात जीव बाकी असेल आणि जिभा करून घ्याल तर गोष्ट वेगळी आहे. आणि जे एखाद्या देवदगड कबरीच्या स्थानावर बळी दिले जाईल तर तेही हराम आहे. आणि ज्याची वाटणी केली आणि जुगार सट्ट्याप्रमाणे जाणून घेण्याकरिता फासे टाकले जावे, ही सर्व कामे अपराधाची आहेत. आज तुमच्या दिनधर्माद्वारे इन्कार करणाऱ्यांची आस तुटली आणि ते निराश झाले. आता त्यांना कधीही भिवू नका, फक्त माझेच भय बाळगत राहा. आज मी तुमच्याकरिता तुमच्या दिनधर्मांना पूर्ण केले आणि आपली देणगी तुमच्यावर पूर्ण केली आणि तुमच्याकरिता केवळ इस्लाम धर्म मान्य करून राजी झालो आहे. तर जो कोणी मनुष्य भुकेने लाचार झाला असेल आणि गुन्ह्याकडे झुकण्याचा त्याचा इरादा नसेल तर अल्लाह खात्रीने माफ करणारा आणि मेहरबान आहे. तुम्हाला विचारतात की त्यांच्याकरिता काय हलाल केले गेले आहे. तुम्ही सांगा की तुमच्याकरिता सर्व पवित्र, शुद्ध व साफसुथऱ्या वस्तू हलाल केल्या आहेत. आणि तुम्ही जे शिकारी प्राण्यांना प्रशिक्षण देऊन शिकार जखमी करण्यासाठी सोडता, जसे अल्लाने तुम्हाला शिकवले आहे, तर तुम्ही खाऊ शकता. त्यातून जे शिकारी जनावरांनी तुमच्याकरिता शिकार जखमी करून रोखून ठेवले असेल. मात्र अल्लाचे नाव त्यावर जरूर घेत जा आणि अल्लाच्या अधिक भय राखा. खरी गोष्ट अशी की अल्लाला हिशोब घेण्यास थोडासाही उशीर लागणार नाही. आज तुमच्याकरिता सर्व स्वच्छ पवित्र वस्तू हलाल केल्या आहेत आणि त्या लोकांचे जेवणही तुमच्याकरिता हलाल आहे ज्यांना तुमच्यापूर्वी ग्रंथ दिला गेला होता, आणि तुमचे जेवणही त्यांच्याकरिता हलाल आहे. आणि सुशील सदाचारी इमानधारक स्त्रिया तुमच्याकरिता हलाल आहेत, आणि ग्रंथधारकामधल्या अनेक सदाचारी स्त्रिया तुमच्याकरिता हलाल आहेत, या शर्तीवर की तुम्ही त्यांच्या मेहर अदा करावा आणि निघाबंधनात आणून संसार करण्याचा इरादा असावा. केवळ मौजमस्तीकरिता किंवा लपून दोस्ती करण्याची परवानगी नाही. तरीही जो इमान राखून इन्कार करू लागला तर त्याचे सर्व आचरण वाया गेले आणि आखिरतमध्ये असा मनुष्य नुकसान उचलणाऱ्यांपैकी असेल. हे इमान राखणाऱ्यांनो, जेव्हा तुम्ही नमाजकरिता उभे राहायची तयारी कराल तेव्हा आपल्या चेहऱ्यांना धुवून घेत जा आणि आपल्या दोन्ही हातांना कोपरापर्यंत धुवून घ्या आणि आपल्या डोक्यावरून हात फिरवा आणि आपल्या पायांना घोट्यापर्यंत धुवून घ्या. आणि जर आंघोळीची आवश्यकता असेल, म्हणजे जनाबतच्या स्थितीत असाल, तर ती अपवित्रता दूर करण्यासाठी चांगल्या प्रकारे स्नान करून स्वच्छ शुद्ध पवित्र व्हा. आणि आजारी असाल किंवा प्रवासात असाल किंवा तुमच्यापैकी एखादा शौचास जाऊन आला असेल किंवा तुम्ही स्त्री सहवास केला असेल, मग पाणी मिळत नसेल तर तैमम करा स्वच्छ मातीने, अर्थात त्या मातीवर हात मारून आपल्या चेहऱ्यावर हातांवर फिरवा. तुम्हाला अडचणीत टाकण्याचा अल्लाह इरादा राखत नाही, परंतु तो तर असे इच्छितो की तुम्हाला स्वच्छ पाक राहण्याची सवय पडावी, यासाठी की तुमच्यावर आपली कृपा देणगी पूर्ण करावी की तुम्ही त्याचे आभार मानणारे बनून राहावे. अल्लाची जी कृपा देणगी तुमच्यावर होत राहिली आहे तिची आठवण राखा आणि अल्लाशी तुम्ही केलेला वचन करार विसरू नका. जेव्हा तुम्ही सांगितले की आम्ही ऐकले व मान्य केले, तेव्हा आता अल्लाच्या भंग करण्यापासून प्रत्येक प्रकारे दूर राहा. यात शंका नाही की अल्लाह तर मनात लपलेल्या गोष्टींनाही जाणतो. हे इमानवाल्यांनो, अल्लाच्याकरिता न्यायाची साक्ष देण्याकरिता उभे राहा. आणि एखादा लोकसमुदाय तुमचा शत्रू बनला तर त्याच्याशी असलेल्या दुश्मनीत न्याय सोडून देण्याचा गुन्हा करू नका. उलट प्रत्येक स्थितीत न्यायनीतीवर कायम राहा आणि तक्वा प्राप्त करण्याचा हाच मार्ग जवळचा पडतो.
तेव्हा अल्लाची आज्ञाभंग करण्यापासून दूर राहा आणि जे काही तुम्ही करता अल्लाला ते माहीत आहे. अल्लाने इमानधारक लोकांशी जे नेक कर्म करतात अपराधांना माफी देण्याचा आणि फार मोठा मोबदला देण्याचा वायदा केला आहे. आणि ज्या लोकांनी इन्कार केला आणि आमच्या आयतींना खोटे जाणले असे लोक आगीच्या ढिगाऱ्यांमध्ये बंद केले जातील. हे इमान राखणाऱ्यांनो, अल्लाच्या त्या कृपा देणगीची आठवण राखा जेव्हा एक जनसमूहाने तुमच्यावर हात टाकण्याचा इरादा केला होता आणि अल्लाने तुमच्या मुकाबल्यात त्यांचे हात रोखले. केवळ अल्लालाच भीत राहा आणि इमानधारकांनी तर केवळ अल्लावर भरोसा ठेवला पाहिजे. आणि अल्लाने बनी इस्राईलकडून ही असाच वचन करार घेतला होता आणि आम्ही त्यांच्यात 12 सरदार नेमून दिले होते. आणि अल्लाने असे फरमावले की तुमच्यासोबत आहे. अल्लाने असे फरमावले की मी तुमच्यासोबत आहे जर तुम्ही नमाज कायम राखाल आणि जकात देत राहाल आणि माझ्या पैगंबरावर इमान राखाल, त्यांना साथ द्याल आणि अल्लाला चांगल्या प्रकारे कर्ज देत राहाल तर तुमच्या अपराधांना माफ करीन आणि तुम्हाला अशा जन्नतीमध्ये दाखल करीन त्यांच्याखाली झरे वाहत असतील. आणि नंतरही जर तुमच्यापैकी इन्कारी झाला असेल तो उचित मार्गापासून दूर झाला. मग जेव्हा त्यांनी आपला वचन करार तोडून टाकला तेव्हा आम्ही त्यांच्यावर धिक्काराचा मारा केला व त्यांची मने कठोर केली. आता हे अल्लाच्या वाणीच्या अर्थाला बदलून हेराफेरीचे काम करीत आहेत आणि जो उपदेश त्यांना दिला गेला होता त्याचा फार मोठा हिस्सा विसरून गेले आहेत. आता तुम्ही त्यांची बेईमानी व दगाबाजीच्या खबरी ऐकतच राहाल. या दोषापासून त्यांच्यातले फार थोडे लोक वाचले आहेत. तेव्हा तुम्हीसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा व सोडून द्या. अल्लाह तर सदाचारी लोकांना पसंत करतो. आणि असेच वचन आम्ही त्या लोकांकडूनही घेतले होते जे म्हणतात की आम्ही नसारा ख्रिश्चन आहोत, मात्र हे सुद्धा त्या पाठाचा मोठा भाग विसरले जो त्यांना दिला गेला होता. तेव्हा आम्ही त्यांना आपसातील वैर, दुश्मनी, द्वेष आणि कपट यात कियामतीपर्यंत मग्न ठेवले आणि फार लवकर अल्लाह त्यांची कारस्थाने उघडकीस आणेलच. हे ग्रंथधारकांनो, तुमच्याजवळ आमचा रसूल पैगंबर आलेला आहे. स्पष्टपणे निवेदन करतो ग्रंथातील बहुतेक अशा गोष्टींचे ज्या तुम्ही लपवून ठेवल्या आहेत आणि बहुतेक गोष्टींना दृष्टी आड करतो. या शंका नाही की अल्लाच्या तर्फे आता तुमच्याजवळ उज्ज्वल प्रकाश आणि निवेदन करणारा ग्रंथ येऊन पोचला आहे. अल्लाह या ग्रंथाद्वारे त्या प्रत्येक माणसाला सलामतीच्या मार्गावर आणतो ज्या अल्लाच्या मर्जीचा मार्गावर चालू इच्छितो आणि त्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आपल्या खास हुकमाने मार्गदर्शन करतो, त्यांना सरळ मार्गावर चालवतो. निसंदेह ते लोक काफीर झाले ज्यांनी असे म्हटले की मरियमचा पुत्र ईसा मसीह हाच अल्लाह आहे. तुम्ही त्यांना सांगा की कोणत्याही गोष्टीबाबत अल्लाहजवळ कोणाचेही काय चालते काय? जर अल्लाने मरियम पुत्र मसीह आणि त्याची आई या जमिनीवर जेवढे काही आहेत त्या सर्वांना एकत्र ठार करण्याचा इरादा केला, आकाशामध्ये, जमिनीवर आणि सर्वांच्या दरम्यान राज्यसत्ता फक्त एकट्या अल्लाची आहे, जे काही इच्छितो निर्माण करतो आणि अल्लाह तर प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य राखतो. आणि यहुदी व नसारा ख्रिश्चन तर अशी ही बकवास करतात की आम्ही अल्लाचे पुत्र आहोत व त्याचे फार लाडके आहोत. तुम्ही त्यांना सांगा की मग तुमच्या अपराधांमुळे अल्लाह तुम्हाला अजाब का म्हणून देतो? खरे तर जसे त्याने निर्माण केलेले दुसरे आहेत तसेच तुम्हीसुद्धा मनुष्य आहात. तो ज्याला इच्छेल माफ करेल आणि ज्याला इच्छेल अजाब देईल. आकाशांची व जमिनीची आणि त्यांच्या दरम्यानची राज्यसत्ता फक्त अल्लाचीच आहे आणि सर्वांचे परतणे अल्लाकडेच आहे. हे ग्रंथधारकांनो, आमचा हा पैगंबर तुमच्याजवळ सत्य निवेदन करण्यास अशा वेळी आला आहे जेव्हा एका मुदतीपासून पैगंबरांचे येणे बंद होते, यासाठी की आता तुम्ही असे म्हणू न शकावे की आमच्याजवळ तर कोणी खुशखबर देणारा किंवा भीती दाखवणारा आलाच नाही. तेव्हा आता तर येऊन पोचला तुमच्याजवळ शुभ समाचार देणारा आणि भय दाखविणारा, आणि अल्लाह तर प्रत्येक बाबतीत सामर्थ्य राखतो. आणि जेव्हा मूसा अलैहिस्सलामने आपल्या जनसमूहाला सांगितले की हे माझ्या जाती बांधवांनो, अल्लाहच्या त्या कृपा इनामाची चांगली आठवण ठेवा जेव्हा त्याने तुमच्या लोकात पैगंबर पाठवले आणि तुम्हाला राज्य प्रदान केले आणि काही गोष्टी तुम्हाला अशाही दिल्या ज्या संपूर्ण जगात इतर कोणाला मिळाल्या नाहीत. हे माझ्या बांधवांनो, या पवित्र भूमीत निसंकोच दाखल व्हा. अल्लाने तुमच्या हक्कात यास लिहून दिले आहे आणि पाठ फिरून मागे पळू नका की मोठे नुकसान भोगाल. ते म्हणाले, हे मूसा अलैहिस्सलाम,
या ठिकाणी तर मोठे जबरदस्त लोक राहतात. जोपर्यंत इथून असे लोक निघून जात नाहीत आम्ही तिथे जाऊ शकत नाही. मात्र जर हे लोक तिथून निघून जातील आणि मग आम्ही दाखल होण्यास तयार आहोत. तेव्हा या डरपोक लोकांपैकी 2 मनुष्य असेही होते ज्यांच्यावर अल्लाने कृपा देणगी केली होती. ते म्हणाले, शहरावर हल्ला करण्याकरता फक्त दरवाजात दाखल व्हा. दाखल होताच तुम्ही वरचढ राहाल आणि इमानधारक असाल तर अल्लावरच भरोसा राखा. उत्तर देताना जमातीचे लोक म्हणाले, हे मूसा, जोपर्यंत तेथे ताकदवर शत्रू हजर आहे आम्ही कदापि व कोणत्याही स्थितीत त्या ठिकाणी दाखल होऊ शकत नाही. आता तुम्ही आणि तुमचा रब दोघे तिथे जाऊन लढाई सुरू करा. आम्ही तर याच ठिकाणी बसून राहू. मूसाने सांगितले, हे माझ्या पालनकर्त्या, माझ्या अखत्यारीत तर माझा जीव आणि माझा भाऊ याशिवाय आणखी कोणी नाही. आता तू आमच्या व या आज्ञाभंग करणाऱ्या जनसमूहाचा दरम्यान फैसला कर. पालनहार अल्लाने फरमावले, ती भूमी यांच्याकरिता 40 वर्षापर्यंत हराम राहील. तोपर्यंत ते असेच जमिनीवर भटकत राहतील आणि तुम्ही या आज्ञाभंग करणाऱ्या लोकांबद्दल दुःख करायचे सोडून द्या. आता तुम्ही आदमच्या 2 पुत्रांचा किस्सा त्यांना ठीक ठीक ऐकवा. जेव्हा दोघांनी कुर्बानी सादर केली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची कुर्बानी कबूल झाली तर दुसऱ्याची नाही. तेव्हा दुसरा पहिल्यास म्हणाला, मी तुला ठार करीन. तेव्हा पहिला म्हणाला, आज्ञाभंग करण्यापासून दूर राहणाऱ्याची कुर्बानी अल्लाह कबूल करतो. जर तू मला ठार करण्यासाठी हात सोडशील तरीही मी तुला ठार करण्याकरता आपला हात उचलणार नाही. मला तर सर्व जगाच्या पालनकर्त्या अल्लाचे मोठे भय वाटते. मी तर असे इच्छितो की माझे व तुझे दोघांचे या प्रतू एकटाच गोळा कर आणि आगीत जाणारा तूच बन. तेव्हा अत्याचारी लोकांची हीच सजा आहे. तरी देखील त्याच्या मनाने आपल्या भावाची हत्या करण्यास त्याला प्रेरित केले आणि त्याने शेवटी आपल्या भावाला मारून टाकले आणि नुकसान भोगणाऱ्यांपैकी बनला. मग अल्लाने एक कावळा पाठवला जो जमीन खोदून त्याला दाखवू लागला की आपल्या भावाचे प्रेत कशा प्रकारे लपवावे. तेव्हा काबिल म्हणू लागला, अरे रे, खेद आहे माझ्यावर. मी कावळ्यासारखाही बनू शकलो नाही की आपल्या भावाचे प्रेत दफन करण्याची उपाययोजना करू शकलो असतो. मग तर त्याने खूप पश्चाताप केला. याच कारणामुळे आम्ही बनी इस्राईल वंशाकरिता हे बंधनकारक ठरविले की एखाद्याचा खून केल्याच्या कारणाशिवाय किंवा जमिनीवर फिसाद पसरण्याच्या अपराधाशिवाय कोणी एका माणसालाही कोणी मारून टाकील तर असे समजण्यात येईल की त्याने सर्व मानवाची हत्या केली आणि ज्याने एक माणसाचाही जीव वाचवला तर जणू त्याने सर्व मानवजातीचे प्राण वाचवले. आणि हे स्पष्ट आदेश घेऊन त्यांच्याजवळ आमचे रसूल पैगंबर सतत येत राहिले. तरीही यांच्यात बहुतेक लोक असे आहेत की जमिनीवर खून खराबा करण्यासाठी हात उचलतच राहतात. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी युद्ध करतात आणि जमिनीवर फिसाद माजविण्यासाठी धावपळ करतात त्यांना तर या अपराधाचा दंड म्हणून ठार केले पाहिजे आणि अशांना सुळीवर चढविले पाहिजे किंवा एका बाजूचा हात व दुसऱ्या बाजूचा पाय कापून टाकला जावा अथवा त्यांना देशाच्या बाहेर काढले जावे. ही अपमानाची शिक्षा त्यांना या जगाच्या जीवनात आहे आणि आखिरतमध्ये तर त्यांच्याकरिता मोठा जबरदस्त अजाब, भयंकर शिक्षा आहे. परंतु ज्या लोकांनी पकडीत येण्यापूर्वीच तौबा, क्षमा याचना केली असेल तर जाणून घ्या की अल्लाह देखील माफ करणारा मेहरबान आहे. हे इमानवाल्यांनो, अल्लाहला भीत राहा आणि त्याच्या निकटतेचे साधन शोधा आणि त्याच्या मार्गात जिहाद करा यासाठी की तुम्ही सफल व्हावे. निसंदेह जे लोक इन्कारी आहेत त्यांनी जर अजाबपासून सुटका होण्याकरिता जमिनीवर जे काही आहे सर्वच्या सर्व दंड म्हणून देऊन टाकले आणि तेवढेच आणखी घेऊन आले तरीसुद्धा कियामतीच्या दिवशी अजाबपासून सुटका होण्याकरिता कबूल केले जाणार नाही आणि त्यांच्याकरिता दुःखदायक अजाब जारी राहील. ते त्या आगीतून बाहेर पडण्याचा इरादा करतील परंतु कोणत्याही प्रकारे निघू शकणार नाहीत आणि त्यांच्यावर सतत कायम राहणारा अजाब असेल. चोरी करणारा आणि चोरी करणारी यांचे हात कापून टाका. त्यांच्या वाईट कर्माची हीच शिक्षा उचित आहे आणि अल्लाच्या तर्फे दुसऱ्याकरिता धड्या देण्याचे साधन ही अल्लाह मोठा वर्चस्व राखणारा महाज्ञानी आहे. मग जो कोणी अपराधानंतर तोबा करेल आणि आपले आचरण दुरुस्त करेल तर खात्रीने अल्लाह त्याची तोबा कबूल करेल. निसंदेह अल्लाह माफ करणारा मेहरबान आहे. काय तुम्हाला नाही माहीत की आकाशांची व जमिनीची राजसत्ता केवळ अल्लाची आहे? तो ज्याला इच्छेल त्याला सजा देईल, ज्याला इच्छेल त्याला माफ करेल आणि अल्लाह तर प्रत्येक गोष्ट करण्याची ताकद राखतो. हे पैगंबर, तुम्ही अशा लोकांच्या अवस्थेमुळे दुःखी होऊ नका जे तोंडाने म्हणतात की आम्ही इमान आणले परंतु त्यांच्या मनाने इमान कबूल केले नाही, जे कुफ्र, इन्कारच्या दिशेने मोठी तेज गती दाखवितात
आणि त्यांची स्थितीबद्दलही दुःख करू नका, जे यहुदी बनले आहेत आणि खोटी गोष्ट ऐकतात, जो समाजाच्या तुमच्याजवळ येत नाही त्याच्याकरिता जासूसी पण करतात. गोष्टीला मूळ स्थापनापासून हटवून तिचा अर्थ बदलून टाकतात आणि असेही सांगतात की जर तुम्हाला हा आदेश मिळाला तर कबूल करा आणि न मिळाल्यास आदेश टाळून द्या. मग हे पैगंबर, जर अल्लाने एखाद्यास उपद्रवातच राहू देण्याचा इरादा केला असेल तर तुम्ही कदापि कोणत्याही मामल्यात त्याला अल्लापासून वाचविण्याचा कसलाही अधिकार राखत नाही. त्या लोकांच्या हृदयांना धोकेबाजीपासून पाक राखण्याचा आता अल्लाचा इरादा नाही. त्यांच्याकरिता या जगातही अपमान आहे आणि आखिरतमध्ये तर त्यांच्याकरिता मोठा जबरदस्त अजाब आहे. ऐकतात अशा इराद्याने की खोटी बातमी पसरून द्यावी. हरामाचा माल खूप खूप खातात. जर ते तुमच्याजवळ येतात तर वाटल्यास फैसला करून द्या, वाटल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आणि जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तरी ते तुमचे काहीच बिघडवू शकत नाहीत. आणि जर त्यांच्या दरम्यान तुम्ही फैसला कराल तर न्यायनीतीने फैसला करा. यात शंका नाही की न्याय करणाऱ्यांशी अल्लाह प्रेम स्नेह राखतो. आणि तुमच्याजवळ आपल्या तंट्याचा फैसला करण्यासाठी कसे येऊ शकतात? वास्तविक त्यांच्याजवळ तौरातमध्ये अल्लाचा आदेश आहे, परंतु असे असूनही ते आदेश मानण्याचे टाळतात आणि खरे पाहता ते लोक इमानधारक नाहीत. निसंदेह तौरात देखील आम्हीच अवतरित केले होते, ज्यात मार्गदर्शन व नूर होता. इस्लाम कबूल करणाऱ्यांवर आणि यहुदी बनण्यावर अल्लाच्या पैगंबरांनी या ग्रंथाचा फैसला लागू केला आणि समस्त ईशभक्त दरवेश आणि विद्वान लोक देखील या ग्रंथाच्या आदेशाला मानणारे होते, अशासाठी की या सर्वांना अल्लाच्या ग्रंथाचे रक्षण करण्यास जबाबदार आणि अल्लाचा हुकूम जारी करण्यास साक्षी बनविले गेले होते. तुम्ही माणसाचे भय राखू नका, फक्त माझेच भय राखा आणि माझ्या आयतींना तुच्छ मोबदल्यात विकू नका. आणि जो मनुष्य देखील या फैसल्यास आणि या आदेशास मानणार नाही जो अल्लाने अवतरित केला आहे, असे लोक काफिर आहेत. आणि आम्ही तौरात यांच्यासाठी आदेश दिला होता की जीवाच्या बदल्यात जीव, डोळ्याच्या बदल्यात डोळा आणि नाकाच्या बदल्यात नाक आणि कानाच्या बदल्यात कान आणि दाताच्या बदल्यात दात आणि इतर सर्व जखमांच्या बदल्यात ही अशा प्रकारे बरोबरीने दिला गेला पाहिजे. मग ज्याने बदला घेण्याचा आपला हक्क दान केला म्हणजे माफ केले तर मानणाऱ्याला सोडले जाऊ शकते. आणि अल्लाने अवतरित केलेल्या या हुकमास जो कोणी लागू करणार नाही तर असे लोक जुलमी अत्याचारी आहेत. आम्ही त्यांच्या मागे त्यांच्याच इशाऱ्यानुसार मरियम पुत्र ईसा मसीहला पाठविले, जे आपल्यापूर्वी अवतरित झालेल्या तौरातला सत्य असल्याचे सांगत होते. आणि आम्ही त्यांना मार्गदर्शन व दिव्य प्रकाशाने युक्त अशा इंजिल ग्रंथ प्रदान केला, जो आपल्यापूर्वी अवतरलेल्या तौरात ग्रंथाच्या शिकवणीस सत्य असल्याचे सिद्ध करीत होता. आणि अल्लाचे भय राखून आचरण करणाऱ्यांना मार्गदर्शन व उपदेशाचा मार्ग स्पष्टपणे दाखवला गेला. आणि इंजिलवाल्याकरिता हे बंधनकारक आहे की जे काही अल्लाने इंजिलमध्ये उतरविले आहे त्याच्याचनुसार फैसला करावा. आणि जो मनुष्य देखील अल्लाने अवतरित केल्यानुसार फैसला करणार नाही किंवा मानणार नाही तर असे लोक दुराचारी आहेत, अर्थात मोठे बेलगाम आणि आज्ञाभंग करणारे आहेत. आणि आम्ही हा ग्रंथ तुमच्यावर सत्यासह उतरविला आहे, जो आपल्यापूर्वी अवतरलेल्या ग्रंथाची सत्यता दर्शवितो आणि त्या सर्व ग्रंथावर नजर राखणावर संरक्षक आहे. तेव्हा आता त्यांच्या दरम्यान अल्लाने अवतरित केलेल्या या ग्रंथानुसार अर्थात कुराणनुसार फैसला करा. ज्या अर्थी तुमच्याजवळ उघड सत्य येऊन पोचले आहे तर त्यांच्या कोणत्याही इच्छा कबूल करू नका. तुमच्यापैकी प्रत्येक इस्माकरिता आम्ही शर्यत, आचरणाचा दस्तूर, आचारसंहिता निश्चित केली आहे. अल्लाने इच्छिले असते तर सर्व लोकांना एकाच धर्मावर चालणारा जनसमूह बनवले असते, परंतु त्याने असे नाही केले आणि तुमच्यासाठी आपल्यातर्फे दिलेल्या आदेशात कसोटी व परीक्षा ठेवली आहे. आता तुम्ही नेक व सदाचाराच्या गोष्टीकडे धाव घेऊन चालू लागा. अल्लाकडे तुम्हा सर्वांना परत जायचे आहे. तुमच्या आपसातील मतभेदांची खरी हकीकत तो त्यावेळी तुम्हाला सांगेल. आणि या गोष्टीचा आदेश असा की तुम्ही यांच्या दरम्यान जो फैसला कराल तो या ग्रंथानुसार करा, जो अल्लाने तुमच्याकडे अवतरित केला आहे. आणि त्यांच्या इच्छा आकांक्षांचा पाठपुरावा करू नका आणि फार सावध राहा की कदाचित ते तुम्हाला अल्लाने अवतरित केलेल्या एखाद्या आदेशापासून विचलित न करावेत. मग जर हे लोक आपल्या हरकती करण्याचे थांबविणार नाहीत तर जाणून घ्या की अल्लाने यांच्याकरिता काही अपराधामुळे त्यांच्या संकटात टाकण्याचा इरादा केलेला आहे. आणि खरी गोष्ट अशी की बहुतेक लोक आज्ञाभंग करणारे आहेत. आता काय हे लोक अडाणीपणाचा फैसला इच्छितात? जे लोक विश्वास ठेवणार आहेत त्यांच्याकरिता अल्लाच्या फैसल्याशिवाय उत्तम फैसला आणखी कोणाचा असू शकत नाही. असू शकतो. हे इमान राखणाऱ्यांनो, तुम्ही यहुदी आणि नसारा यांना आपला मित्र बनवू नका.
ते एकमेकांचे दोस्त आहेत आणि तुमच्यापैकी जो कोणी त्यांच्याशी दोस्ती करील तो त्यांच्यापैकी ठरेल. अशा अन्यायी लोकांना अल्लाह सरळ मार्ग दाखवित नाही. आता तुम्ही सुद्धा पाहाल की ज्याच्या मनात ढोंगीपणाचा रोग आहे, मोठ्या जलद गतीने त्यांच्यात जाऊन मिसळतात. म्हणतात, आम्हाला हे भय आहे की आम्ही संकटात न सापडावे. तेव्हा नवल नव्हे की अल्लाने तुम्हाला विजयी करावे आणि दुसरा एखादा आदेश आपल्यातर्फे पाठवा. तेव्हा मात्र हे लोक सकाळ होताच आपल्या गुप्त योजनेबद्दल पश्चाताप करू लागतील. तेव्हा इमानधारक म्हणून लागतील की काय हेच ते लोक आहेत जे आत्तापर्यंत जोरजोराने अल्लाच्या शपथ घेत असे म्हणत होते की तुमच्यासोबत आहोत. त्यांची कर्मे वाया गेली आणि लवकरच नुकसान त्यांच्या गळ्यात पडेल. हे इमानधारकांनो, तुमच्यापैकी जो कोणी आपल्या धर्मापासून फिरेल तर अल्लाह देखील पुढे आणील अशा जनसमूहाला ज्याच्याशी अल्लाह स्नेहप्रेम राखील आणि तेही अल्लाशी स्नेह राखणारे असतील, इमानधारकांशी कोमल मनाचे असतील आणि इन्कार करणाऱ्यांच्या मुकाबल्यात कठोर असतील, अल्लाच्या मार्गात जिहाद करतील आणि निंदा नालस्ती करणाऱ्याच्या आरोपाला घाबरणार नाहीत. ही अल्लाची कृपा आहे, ज्याला इच्छेल त्याला देईल आणि अल्लाह मोठी व्यापकता राखणार आणि सर्वांच्या स्थितीशी परिचित आहे. तुमचा मित्र अल्लाह आहे आणि त्याचा पैगंबर आणि ते लोक ज्यांनी इमान राखले, जे कायम राखतात नमाजला, जकात देतात व अल्लासमोर झुकत राहतात. आणि जो कोणी अल्लाशी दोस्ती ठेवील आणि त्याच्या पैगंबराशी व इमानधारकांशी, तर असे लोक अल्लाच्या जमातीचे लोक आहेत, यांचेच पारडे भारी राहील. हे इमानधारकांनो, जे तुमच्या धर्मास खेळ तमाशा बनवून थट्टा मस्करी करतात, असे लोक, मग ते ग्रंथधारक असोत किंवा काफिर, त्यांना आपला मित्र बनवू नका. जर तुम्ही इमान राखणारे असाल तर अल्लाचेच भय बाळगत राहा. आणि जेव्हा तुम्ही नमाज करिता पुकारता तेव्हा हे लोक त्याची थट्टा विडवतात आणि खेळ तमाशा बनवितात, या कारणाने की हे अगदी बेअक्कल लोक आहेत. तुम्ही त्यांना सांगा, हे ग्रंथधारकांनो, आम्हाला आमच्यात कोणता ऐब दिसून आला? तुम्हाला आमच्यात कोणता ऐब दिसून आला? फक्त याशिवाय की आमचे हे म्हणणे तुम्हाला वाईट वाटले की आम्ही एक अल्लावर इमान राखावे आणि जो ग्रंथ आमच्यासाठी अवतरित केला गेला आणि जे काही याच्यापूर्वी अवतरले गेले होते त्यावरही आम्ही इमान आणावे. आणि तुमच्यापैकी फार मोठ्या संख्येने लोक अल्लाच्या कृपेने अल्लाचा हुकूम सोडून बसले आहेत. हे पैगंबर, स्पष्टपणे सांगा काय की मी तुम्हाला या गोष्टीची खबर देऊ की अल्लाच्या दरबारात कोणाची दुर्गत होणार आहे? तर ज्यांच्यावर अल्लाने धिक्काराचा वर्षाव केला आणि ज्यांच्यावर अल्लाचा प्रकोप झाला, ज्यांच्यापैकी काहींना तर अल्लाने वानर बनवले आणि काहींना डुक्कर बनवून टाकले आणि ज्यांनी शैतानाची पूजा केली, हेच वाईटातून वाईट लोक आहेत दर्जात आणि भयकून सरळ मार्गापासून दूर पळाले आहेत. जेव्हा तुमच्या जवळ येतात तेव्हा म्हणतात की आम्ही इमान कबूल केले, परंतु कबुलीचे ऐलान करीत असताना इन्कारीसोबत घेऊन आले होते आणि या इन्कारासोबतच इमानापासून दूर पळाले. अल्लाला चांगले माहीत आहे की ते काय लपित होते. आणि तुम्ही पाहता की यांच्यापैकी बहुतेक लोक धावत जाऊन दुराचाराने अत्याचाराच्या कामामध्ये भाग घेतात आणि हरामचा माल खाण्यास तुटून पडतात. किती वाईट काम आहेत जे हे लोक करीत राहतात. यांच्यातले धर्मपंडित, दरवेश आणि यांचे पीर फकीर लोक यांना अपराधाची बकवास करण्यापासून आणि हरामाचा माल खाण्यापासून मनाई का करत नाहीत? अशा वाईट हरकती करीत राहतात. यहुदी म्हणतात की अल्लाचा हात तंग आहे. खरे तर या धिक्कारलेल्या लोकांचाच हात तंग आहे. त्यांच्या या कथनामुळे त्यांच्यावर धिक्काराचा मार आहे. खरे पाहता सर्वश्रेष्ठ अल्लाचे दोन्ही हात मोकळे खुले आहेत, जेव्हा आणि जसे इच्छितो खर्च करतो. आणि या आदेशानंतरही जो तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्यावर उतरविला गेला आहे त्यांचा खोडसाळपणा व इन्कार आणखी जास्त वाढू लागला. मग आम्हीही त्यांच्या दरम्यान कयामतीपर्यंत द्वेष, कपट आणि दुश्मनी पेरली आहे. हे लोक जेव्हा देखील युद्धाची आग भडकवतात, अल्लाह तिला विझवून टाकतो आणि जमिनीवर दंगाधोपा करण्यासाठी ही फार धावपळ करतात आणि अल्लाह तर फसाद माजविणाऱ्यांना पसंत करत नाही. जर या ग्रंथधारक लोकांनी इमान कबूल केले असते आणि अल्लाचे भय राखून दुराचारपासून दूर राहिले असते, तर आम्ही त्यांच्या वाईट कर्मावर पडदा टाकला असता आणि कृपादेणग्यांनी भरलेल्या जन्नतीमध्ये त्यांना दाखल केले असते. आणि जर या लोकांनी तौरात व इंजील कायम राखले असते आणि जे काही त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्याकडे अवतरित केले त्यावर कायम राहिले असते, तर त्यांना आपल्यावरूनही अन्नसामुग्री लाभली असती आणि आपल्या पायाखालूनही त्यांना रोजी लाभली असती. काही लोक अजूनही मधल्या मार्गावर कायम आहेत आणि यांच्यापैकी बहुतेक लोक दुराचार करणारे आहेत. हे पैगंबर, जे काही तुमच्यावर तुमच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केले गेले ते लोकांपर्यंत पोचवा
आणि जर तुम्ही असे केले नाही तर त्यांच्या संदेशाचा हक्क अदा केला नाही, माणसाच्या मुकाबल्यात अल्लाह वेळोवेळी तुमचे रक्षण करीत राहील. यात शंका नाही की इन्कार करणाऱ्यांना अल्लाह मार्गदर्शन करत नाही. तुम्ही त्यांना सांगून टाका, हे ग्रंथधारकांनो, जोपर्यंत तुम्ही तौरात आणि इंजिलवर कायम राहत नाही तोपर्यंत कोणत्याही बाबतीत तुमच्या मार्गाचा भरोसा नाही. आणि जी गोष्ट तुमच्या पालनकर्त्याने तुमच्यावर अवतरित केली आहे आणि हे पैगंबर जो ग्रंथ तुमच्यावर अवतरित केला आहे त्याच्यामुळे यांच्यापैकी बहुतेक लोकांचा खोडसाळपणा व इन्कार वाढेल. परंतु तुम्ही इन्कारी लोकांच्या स्थितीबद्दल दुःख करू नका. विश्वास ठेवा की ज्या लोकांनी इमान कबूल केले आणि जे यहुदी बनले आणि साबी आणि ख्रिश्चन असोत, जो मनुष्य देखील अल्लाह आणि अखेरच्या दिवसावर इमान ठेवून नेक आचरण आपल्यासह आणेल, अशा लोकांना कसलीही भीती दुःख असणार नाही. आम्ही बनी इस्राईलकडून वचन घेतले आणि त्यांच्या सुधारणेकरिता अनेक पैगंबर आम्ही पाठवित राहिलो. जेव्हा देखील एखादा पैगंबर त्यांच्याजवळ आला तर त्याची शिकवण त्यांच्या मनात चांगली वाटत नव्हती. मग बहुतेक पैगंबरांना या लोकांनी खोटे ठरवल्यावर कित्येकांची तर हत्या केली. हे लोक असे समजतात की त्यांचे काहीच बिघडणार नाही आणि परिणामापासून आंधळे बहिरे बनले तरी देखील अल्लाह त्यांची तोबा कबूल करण्यास तयार होता. तरीही त्यांच्यापैकी बहुतेक लोक आंधळे बहिरेच बनून राहिले आणि यांची वाईट कर्मे अल्लाह चांगल्या प्रकारे पाहत आहे. विश्वास ठेवा की ते लोक काफीर झाले ज्यांनी असे म्हटले की अल्लाह तर तोच मसीह आहे जो मरियमचा पुत्र आहे. वास्तविक मसीहने असे म्हटले होते की हे बनी इस्राईल, उपासना फक्त अल्लाचीच करा, जो माझा पालन करता आहे आणि तुमचा देखील पालन करता. हे सत्य जाणा की ज्या माणसाने देखील अल्लाच्या सोबत दुसऱ्या कोणालाही भागीदार ठरविले तर अल्लाने अशा माणसावर जन्नत हराम केली आहे, जहन्नमला त्याचे ठिकाण बनवले. अशा जुलमी आणि अत्याचारी लोकांचा तर कोणी सहाय्यक मदत करणारा नाही. निसंदेह ते लोक काफीर झाले ज्यांनी हे म्हटले की अल्लाह तीनपैकी एक आहे, एकमेव पूजनीय, ज्याशिवाय दुसरा कोणीही लायकीचा नाही की ज्याचे दास बनले जावे. जे लोक बकवास करणे सोडणार नाहीत त्यांच्यापैकी ज्याने देखील इन्कार पूर्ण हरकत केली तर अशा काफिरांना दुःखदायक अजाब घेईल. तर काय हे लोक अजूनही अल्लाकडे वळून तोबा करणार नाहीत आणि आपल्या अपराधांची माफी का नाही मागत? अल्लाह मोठा माफ करणारा मेहरबान आहे. मरियम पुत्र मसीह तर एक पैगंबर मात्र होते. त्यांच्यापूर्वी अनेक पैगंबर येऊन गेले आणि त्यांची मोठी सत्यनिष्ठ स्त्री होती. दोन्ही आई पुत्र जेवण करीत होते. बघा आम्ही कशा प्रकारे स्पष्ट प्रमाणाद्वारे त्यांना समजावत आहोत. मग यांना पहा की कसे परत फिरून वेड्यासारखी बडबड करीत आहेत. त्यांना सांगा, काय तुम्ही अल्लाच्या शिवाय अंशाची उपासना करू लागलात जे तुमच्या नुकसान व फायद्याचा कसलाही अधिकार ठेवत नाहीत आणि अल्लाह तर मोठा ऐकणारा आणि मोठा ज्ञान राखणार आहे. तुम्ही त्यांना सांगून टाका, हे ग्रंथधारकांनो, आपल्या धर्मात नाहक अतिरेकाच्या गोष्टी सामील करू नका आणि अशा लोकांच्या इच्छा आकांक्षावर चालू नका जे यापूर्वी स्वतःचे वाट चुकले आहेत आणि अनेक लोकांची दिशाभूल करून गेलेत व उचित असा सरळ मार्गापासून दूर झाले. बनी इस्राईल वंशापैकी जे लोक काफीर झाले त्यांचा दाऊद अलैहिस्सलाम आणि मरियम पुत्र ईसा अलैहिस्सलाम यांच्या वाणीने धिक्कार केला गेला, यासाठी की ते आज्ञाभंग करणारे बनले आणि मर्यादेचे बाहेर जात होते. अल्लाहला नापसंत असणाऱ्या कामांची मनाई करत नव्हते, उलट स्वतःच त्या पापात मग्न होते. किती वाईट कर्म होते जे हे लोक करीत होते. तुम्ही पाहाल की त्यांच्यापैकी बहुतेक लोक काफिरांशी स्नेहसलोख आणि मैत्री संबंध ठेवतात. किती वाईट सामग्री यांनी आपल्याकरिता पुढे पाठवली. आता मात्र अल्लाह त्यांच्यावरच फार नाराज झाला. परिणामी हे लोक नेहमीचा अजाब भोगत राहतील. आणि जर हे लोक अल्लाह आणि पैगंबरावर आणि जे काही पैगंबरांवर उतरविले गेले त्यावर इमान राखणारे असते तर या इन्कारी लोकांना त्यांनी दोस्त बनविले नसते. परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक अल्लाच्या आज्ञापालनापासून दूर पळाले आहेत. इमानधारकांशी दुश्मनी व तिरस्कार करणाऱ्या सर्व लोकांकडून जास्त सक्त यहुदी व मुश्रिक लोक तुम्हाला दिसून येतील आणि दोस्तीत इमानधारकांशी जास्त जवळ तुम्हाला ते लोक दिसून येतील जे स्वतःला नसारा अर्थात ख्रिश्चन म्हणतात. यासाठी की यांच्यात समजूतदार विद्वान आणि दरवेश लोक मौजूद आहेत आणि हे लोक आपला मोठेपणा दाखवित नाहीत.